तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरहून एका 16 वर्षीय युवतीचे अपहरण झाले आणि तिला घेऊन जाणारी स्विफ्ट डिझायर कार मोताळ्यात पोलिसांनी रोखली। दरम्यान पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पुढे सुसाट निघाली होती, पण गाडीचे टायर फुटले आणि सदर गाडी बाजूच्या एका शेतामध्ये जाऊन अपघातग्रस्त झाली। विशेष म्हणजे या गाडीच्या मागे मुलीला वाचवण्यासाठी दुसरी गाडी पिच्छा करत होती। मुलीला ताब्यात घेण्यात आले होते। अपहरण करणारे 3 जण पोलिसांनी पकडलेल्यांपैकी 2 जण अल्पवयीन असल्याचे समजते। या सर्व घटनेदरम्यान मुलगी बेशुद्ध पडली होती। तिला मोताळ्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। हा प्रकार अपहरणाचा आहे की प्रेम प्रकरणाचा याचा तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत। मुलीच्या नातेवाईकांनी मलकापूर पोलिसांमध्ये धाव घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून बोराखेडी पोलिसांना सूचित करण्यात आले होते। त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी आज सकाळी 9 वाजेपासून साक्षी हॉटेल आणि बोराखेडी फाटा अशा 2 ठिकाणी नाकाबंदी केली होती। दरम्यान लाल रंगाची ही स्विफ्ट डिझायर साक्षी हॉटेलजवळ थांबवण्यात आली, परंतु अपहरण करणाऱ्या आरोपींनी गाडी थांबवण्याचे नाटक केले आणि पोलीस जवळ येत असल्याचे पाहून पुन्हा गाडी सुसाट पुढे नेली। बोराखेडी फाट्याजवळच्या नाकेबंदीलाही न जुमानता गाडी जेव्हा बुलढाण्याच्या दिशेने टाकली तेव्हा गाडीचे टायर फुटले आणि गाडी थेट शेतात घुसली। त्या ठिकाणी सर्व आरोपी ताब्यात घेण्यात आले। या गाडीचा पिच्छा करणाऱ्या दुसऱ्या गाडीतील लोक अत्यंत आक्रमक होते। तिथे जमलेल्या काही जमावाने आणि या लोकांनी मिळून सदर स्विफ्ट डिझायर जाळण्याचा प्रयत्न केला गेला। आरोपी मुलांना जबर मारहाण सुद्धा करण्यात आली। अर्थात हा प्रकार अपहरणाचा आहे का याबाबत प्राथमिक शंका व्यक्त होताना दिसत आहे। MCN न्यूज मराठी करिता संजय दांडगे, बोराखेडी।